नमस्कार. चवींच्या बाराखडीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. गहू घेतले, गहू चांगले धुवून घेतले. गहू 3 दिवस भिजवत ठेवले, पण त्याचं रोज पाणी चेंज केलं आणि नवीन पाणी टाकत गेलो. चौथ्या दिवशी गहू मशीनवर दळून घेतले. ते दळून आणल्यानंतर त्यात पाणी टाकलं चांगलं. तुम्ही बघू शकता आपले गहू चांगले बारीक झालेत, त्याचा चीक निघतोय तसा. त्यानंतर पाणी टाकून घेतलं. त्यात पाणी टाकल्यानंतर जो कोंडा असतो तो चांगला पिळून घेतला 2-3 वेळेस चांगलं पाणी टाकून. त्यानंतर त्याचा चीक केला. तो चीक काढून झाल्यानंतर एका कपड्याने चांगला गाळून घेतला त्याला. तुम्ही बघू शकता छान गाळून घेतला कपड्याने त्याला. त्यानंतर तो एक दिवस पूर्ण रात्रभर ठेवला तसाच. दुसऱ्या दिवशी सकाळी चूल पेटवून एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं. चवीनुसार मीठ टाकलं. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण तो रात्री चीक ठेवलेला तो ओतून घेतला. तो चांगला शिजून वाफून घेतला. त्यानंतर कुरडईच्या मशीनमध्ये चीक टाकून घेतला. आपल्या ताटांना पाणी लावून घेतलं. त्यानंतर त्या कुरडया चांगल्या चाळून घेतल्या त्याच्यावरती. नंतर त्या उन्हात छान सुकवून घेतल्या. 2 दिवस सुकवून झाल्यानंतर त्यानंतर फ्राय केल्या. आपण तेल घेतलं कढईत, फ्राय करून घेतल्या कुरडया. तुम्ही बघू शकतात चांगल्या फुलल्या आपल्या कुरडया. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.